आज दिनांक 16 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता कोळी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आचारसंहितेमुळे वेळ लागत आहे. प्रमाणपत्र वेळेवर मिळावेत याकरिता कोळी महासंघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी रमेश दत्तराव मोरे, सुरेश मोरे, कामाजी घोरपडे, सकाराम वाघमारे, देविदास टाके, ज्ञानेश्वर मोरे, सदाशिव वाघमारे, गणपत खरात, झनक मोरे, गणेश मोरे, वंदना विभूते, पूजा विभूते, सोनी विभूते, मुक्ता देवकते, मीराबाई देवरे, वनिता देवरे, मयुरी मोरे, संगीता मोरे, नीलाबाई मोरे, धुरपदाबाई मोरे यांच्यासह कोळी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अरुण दिपके, TV 7 हिंगोली. आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा. जातीची प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, जातीची प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, जातीची प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, याची वैधता मिळाली पाहिजे, याची वैधता मिळाली पाहिजे. आज जे आमचं धरणे आंदोलन आहे ते आमच्या कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रमेशदादा, माजी आमदार माननीय रमेशदादा पाटील व युवा अध्यक्ष चेतनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा मुदिराज यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कलेक्टर साहेबांना आमचं जे निवेदन दिलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत की जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभ रीतीने मिळाले पाहिजे. आमच्या मागण्या 30 ते 40 वर्षापासून आम्ही सरकारकडे आमच्या मागणीसाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, तरीसुद्धा आम्हाला जाणून बुजून हेतुपुरस्सर आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आणि आमच्याच आदिवासी जमातीतील ST कास्टमध्ये आदिवासी जमातीतील जे अंध, गोंड, भिल्ल हे जे ह्या ज्या जाती आहेत या जातीला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यांना पोस्टाने घरी पाठवलं जातं व आम्ही विभागीय कार्यालयाला सतत चक्रा मारूनसुद्धा आम्हाला जात प्रमाणपत्र दिल्या जात नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की आमची जी जमात आहे आमच्या जमातीवर शासनाने एक विधानसभा असेल आणि लोकसभा असेल याच्यामध्ये 24 ते 25 आमदार व 2 खासदार यांच्या हे आमच्या जातीतून निवडून दिले जातात व आमच्या तुम्ही जातीला ग्राह्य धरून 24-25 आमदार निवडून देता, 2 खासदार निवडून देता, मग आमच्या मागण्या मान्य का करत नाही? तुम्ही आम्हाला जाणून बुजून आमच्या जातीला तुम्ही जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हेतुपुरस्सर देत नाहीत. आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री साहेबांना बैठकीबाबत चर्चा केली असता काही आमच्या विरोधातील आमदार आमची बैठक हेलकावून लावण्याचा प्रयत्न करतात. आज जो धरणे आणि निवेदन देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो आदरणीय रमेशदादा पाटील कोळी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धरणे आणि निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे. आमची शासनास एकच या निवेदनाद्वारे शासनास एकच विनंती आहे की आम्ही सगळ्या कोळी जमातीला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अनुसूचित जमातीचा अधिकार दिलेला असताना सुद्धा संबंधित अधिकारी काही राजकीय पुढारी यांच्या कूटनीतीने कपटनीतीमुळे आमच्यावर अन्याय होत आहे.